बघा, काही वेळेस असं होतं की आपलं लक्ष कुठल्या दुसऱ्याच गोष्टीकडे असतं. समोर आपल्या दिसतंय एक आणि पाठीमागं हालचाली वेगळ्या असतात. आपण तिला बघा दाखवायचे दात, खायचे दात असं म्हणतो किंवा आपण एक म्हणतो की बाबा हा 2 तोंडी आहे किंवा ह्याचा चेहरा दुसरा वेगळा चेहरा जो आहे, नकाबपोश आहे तो, ज्या आतल्या गाठीचा आहे, पोटात कपट आहे. आपण ह्या गोष्टी कुण्या व्यक्तीविषयी बोलतो, कुणाविषयी बोलतो, मी तुम्हाला सांगावं असं मला वाटत नाही, कारण तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहेत. मग अशाच काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्यापासून लपवल्या गेल्यात. त्यामध्ये हे जे मीडिया आहे, मीडियानं सुद्धा तुमच्यापासून हे लपवलंय. कारण काय? मीडियानं कधीच यावरती प्रश्न त्यांना विचारले नाहीत. ते प्रश्न, हे 6 प्रश्न जे मला पडले, तर सर्वसामान्य एक नागरिक म्हणून, मतदार म्हणून ते 6 प्रश्न तुम्हाला हे पडले असतील. ते म्हणजे उद्धव ठाकरे विषयी. आणि ते 6 प्रश्न, याचे उत्तर तुम्हाला मी शेवटी देतोच. पण तत्पूर्वी ते 6 प्रश्न तुम्हाला मी सांगत असताना तुम्ही खाली कमेंट करायची आणि तुम्ही कमेंट करून ते सांगायचं मला. कारण हे आतापर्यंत कोणी हा याच्यावरती व्हिडिओ आणलाच नाही कुठंच. चेक करून बघा. आता पहिला प्रश्न मीडियानं किंवा न्यूज चॅनलनं हा विचारायला पाहिजे होता की तुम्ही शासनानं आणलेल्या लोकप्रिय योजनेवर टीका का करता? आता त्या योजनेला फंड कुठला येईल, पैसा कुठला येईल, योजना कशी राबवायची, हे पूर्ण त्याच्या शिष्टमंडळानं विचार करून ती योजना एक्झिक्यूट केली. ती योजना ही महाराष्ट्रामध्ये राबलेली आहे. मग सगळे विचार करून, बजेट काढून, सगळ्या गोष्टी करून जर ती योजना आणली असेल आणि त्या योजनेचं महत्व, ज्या लोकांना ती योजना मिळते त्यांच्यामध्ये अफाट आणि प्रचंड आहे, मग अशा लोकांच्या विरोधामध्ये तुम्ही बोलत आहात हे तुम्हाला कळलं नाही का? त्या योजनेला विरोध म्हणजे महाराष्ट्रामधल्या त्या 2,45,00,000 महिलांना विरोध आहे आणि त्या लाडक्या भावांना किंवा अनेक ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना तुम्ही विरोध केलाय. हे तुम्ही विसरलात का? हा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच तुमची लायकी लोकांनी दाखवून दिली आहे. हे त्याचं उत्तर लगेच. दुसरं आहे, भाजपच्या विरोधासाठी हिंदुत्वाला विरोध का? अहो, तुमचं भाजपशी पटत नाही, भाजप हिंदुत्ववादी आहे किंवा हिंदुत्ववादी लोकांना त्यांचं समर्थन आहे, पटत नाही, गोष्ट वेगळी आहे. पण भाजपला विरोध करण्यासाठी किंवा भाजपला विरोध करता करता तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधामध्ये का गेलात? हा दुसरा प्रश्न आहे. हा तुम्हाला प्रश्न कोणाला पडला नाही की भाजपच्या विरोधासाठी हे लोक कुठल्या थराला गेलेत? म्हणजे ते डायरेक्ट राम मंदिरावरती प्रश्न विचारतात. जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर म्हणतात, ते जाडजूड पुस्तक म्हणतात आणि आमचं पवित्र कुराण म्हणतात. पवित्र कुराण आहे याला आमचा काही विरोध नाही, पण आमचं पुस्तक जाडजूड नसून ते भगवद्गीता आहे, इथं आमचं उत्तर आहे. पण ते भाजपला विरोध करण्यामध्ये एवढे ते एकनिष्ठ झाले किंवा गुंगले, ते कधी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये आपली भूमिका बजावू लागले हे त्यांना कळलंच नाही. जे राम मंदिरांचे रखवाले आहेत ते रामाला मानतात, ते हनुमान चालीसा म्हणजे हनुमंताला मानतात, एवढं जे हिंदूला लोक मानतात ते लोक यांना वोट कसे करतील हो? मग तुम्ही कुठल्या अँगलला म्हणताय, तुम्ही कुठल्या अँगलला तुम्ही बोट उचलताय निवडणूक प्रक्रियावरती? यामुळे तुम्हाला लोकांनी रगडून टाकले, मसलून टाकले, ही या प्रश्नाचं दुसरं उत्तर आहे. आणि पुढला प्रश्न आहे, प्रत्येक शासन निर्णयाला विरोध का? बघा, हे प्रत्येक शासन निर्णयाला विरोध हे बाहेर करतात, त्या विधानसभेमध्ये करत नाही. ते बाहेर तमाशा लावतात आणि लोकांना कसं अशांत करता येईल, लोकांना कसं त्यांच्या निर्णयावरती संशय निर्माण करता येईल, हे यांचा मूळ उद्देश असतो. पाठीमागे त्या मरकडवाडीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये तिथं राबवलं होतं, ती यांचीच करतो सगळे आहे. म्हणजे या लोकांना शासन निर्णय मान्य नाहीत. शासन निर्णय मान्य नसणे म्हणजे काय नसणे? कारण मतदारसंघातून निवडून हा लाखो मत घेऊन आमदार निवडून जातो
आणि ह्या सगळ्या आमदारांचं मिळून काही निवडक मंत्री असतात आणि त्या मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असतं, त्यातून ते निर्णय पारित करतात. म्हणजे त्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभारणं म्हणजे ह्या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये पहिलं पाऊल टाकणं आहे, हे यांना कळलं नाही का? पुढला प्रश्न आहे, भाजपच्या विरोधासाठी वक्फला समर्थन का? तुमचा विरोध हा भाजपाशी आहे, असू द्या, राजकीय तुमचे मतभेद आहेत, काही असू द्या, पण भाजपला विरोध करण्यासाठी एखाद्या असंविधानिक जी गोष्ट आहे ते वक्फ बोर्ड, ते किती जाचक आहे, किती लोकांनी त्याच्या जमिनी हिसकावून घेतल्यात, तोंडचे घास काढले लोकांना रस्त्यावरती आणलं, ते हिंदूंनाच नाही त्यांचा जाच हा मुस्लिमावरतीही होता, हे वारंवार जगाच्या समोर आले, हे पटवून हे दिलेल्या लोकांनी. आणि हे जे वक्फ बिल आलेलं आहे याला समर्थन मुस्लिम लोकही करतात, कारण त्यांनाही माहित आहे या वक्फ बोर्डचा आपल्याला काही फायदा नाही, फक्त 4-2 लोकांना याचा फायदा होतो. पण त्यासाठी हे उभा काय आहेत, कारण काय, वक्फ बिल हे भाजप पारित करणार आहे, याचं श्रेय भाजपला मिळेल. आपण जे आपला नवीन वोटर तयार झाला आहे ते आपल्याकडे ढोंकूनी पाहणार नाही, फक्त यासाठी त्यांनी वक्फला समर्थन दिलंय. आणि पहलगाम विषयावरती हे काय बोललेत का हो कोणी पॉझिटिव्ह? नाही, फक्त यांना आतून वाटायचं युद्ध होऊच नाही, युद्ध झालं नाही पाहिजे, भारताने कुठली ऍक्शन नाही घेतली पाहिजे, हे यांना आतून वाटायचं, कारण त्यांना एक नवीन विषय मिळेल. लोकांच्या मृत्यूशी देशाची काय देणं घेणं नाही यांचं, फक्त यांना बोलण्यासाठी एक नवीन विषय भेटला पाहिजे आणि यांना कसं शासनावर टीका करता येईल यासाठी काहीतरी मसाला मिळाला पाहिजे. फक्त त्या बातमीच्या माध्यमातून ते ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतात. जर भारतानं त्यांना उत्तर दिलं नसतं तर हे काय बोलले असते, भारतानं उत्तर दिलं नाही, भारतानं असं केलं तसं केलं. भारतानं उत्तर दिलं, त्यांच्या 9 ठिकाणं उद्ध्वस्त केले, मग जी काही हे झालं, सीजफायर झालं, त्यावरती परत प्रश्न. म्हणजे नेमकं तुम्हाला विरोध करायचा कोणाला, तुम्हाला नेमकं पाहिजे काय हे अजून डिक्लेअर नाही, ते सगळं काही अनसीन आहे. आपण काय करतोय काय नाही हे दीर्घ काहीच नाही, फक्त आपल्या रटाळवाणी गोष्टी लोकांसमोर मांडायच्या, बस एवढंच फक्त आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे भाजपच्या विरोधासाठी, भाजपला विरोध करण्यासाठी आपण आपली किती सुजवून घेतली आणि आपली लायकी पूर्ण झिरो करून टाकली आहे. आपली आज बाहेर काहीच अवकात नाही, आपल्याला बाहेर कुत्र्याची किंमत नाही. काही 4-2 ठगे मंडळी सोबत असतात, तेही देशविरोधाच्या भूमिकेत असतात. भाजपला विरोध करण्यासाठी जे काही लोक देशाच्या विरोधात जायला तयार आहेत यांची ही टोळी आहे सगळी. पण तुम्हाला याचं एक उत्तर शेवटला सांगावं वाटतं, या सगळ्या माध्यमातून हे सगळे काय लोक संपत चाललेत. पण जर बाळासाहेब ठाकरे असले असते तर ही अवस्था यांच्यावरती आली असती का? बाळासाहेब, समजून घ्या, बाळासाहेब असताना बाळासाहेब बाहेर पडलेही असते तर बाळासाहेबांनी जी आपली हिंदुत्वाची भूमिका आहे ते कधी सोडली नसती आणि ते बाहेर पडून एकटं हिंदुत्वावरती लढून आज बऱ्यापैकी स्वाभिमानानं माठ ताठ करून जगले असते. आज त्यांची अवस्था अशी झाली नसते. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच नोंदवा आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा आणि जास्त ग्रुपमध्ये व्हिडिओ टाका. कारण कसं असते, ह्या गोष्टी कोणी मांडत नाही आणि याकडे कोणी लक्षही देत नाही, पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक पॉइंट्स, प्रत्येक गोष्टी ह्या देशहिताकरता महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉन दाबा, कारण ज्यावेळेस आपण व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करू त्यावेळेस तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आपोआप येईल. आणि खाली कमेंट करा तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, खाली मांडायला नक्की विसरू नका आणि चॅनलला एक साईडला लाईक बटन दाबा. नमस्कार.